मृणालिनी मॅम, तुमच्याकडे येतो, तुमचा मुद्दा पूर्ण करा, मग आपण पुन्हा चर्चेवरती जाऊ. आपण शरद पवार साहेबांच्या महाराष्ट्रातल्या व्यूहरचनेबद्दल आणि लोकप्रियतेबद्दल बोलत होतो. आपण पाहिलं की 19 सालच्या विधानसभा निवडणुका ज्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाल्या होत्या, त्यावेळेला शरद पवारांना भाजपच्या नेत्यांनी एक ईडीची नोटीस पाठवल्याबद्दल वातावरण कसं बदलत गेलं, त्यातून जो काय पाऊस आला आणि पावसात भिजल्यानंतर पवार साहेबांना मोठ्या संख्येने मतदान झालं, हा देखील ताजा इतिहास आहे. खरं तर त्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या निवडणूकपूर्व युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर ही युती तोडून वेगळी रचना अस्तित्वात आणण्याचं प्रण उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला गेला नाही म्हणून स्वीकारला आणि ती सगळी रचना शरद पवारांनी प्रत्यक्षात आणली, हे सत्य आहे. त्यामुळे शरद पवारांना अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रातली लोकप्रियता, सहानुभूती आणि शरद पवारांची त्यांचा पुतण्या बाहेर गेल्यानंतरची सहानुभूती, असं महाराष्ट्राचं गणित झालेलं आहे. अगदी. आणि आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्रीराम पवार सर आणि कार्यकारी संपादक पुणे सकाळच्या शीतल पवार. दोघांचंही स्वागत करतो मी आणि या चर्चेला पुढे सुरुवात करतो. आपण बघतोय की मतदान तर झालेलं आहे, आजचं 7व्या टप्प्यातलं देखील देशातलं मतदान झालंय. पण महाराष्ट्राचा जर विचार केला शीतल मॅम, तर आपण बघतोय की सातत्यानं गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात काय काय घडले, काय काय राजकीय घडामोडी घडल्यात, त्या सगळ्यांसमोर आहेत आणि त्याचा कुठेतरी परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीवरती झाल्याचं पाहायला मिळालं एकंदरीत या गेल्या 5 वर्षांच्या. हो, नक्कीच. मला वाटतं की गेल्या 5 वर्षांचा हिशोब आपण बघितला तर अगदी कोविड काळ, त्या म्हणजे महाविकास आघाडीचं रचना तयार होणं, त्यानंतर कोरोना काळातलं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असणं, त्यानंतर सरकार कोसळणं महाविकास आघाडीचं आणि शिवसेना पक्षात फूट पडून भाजपसोबत एकनाथ शिंदेंनी सत्तेत येणं, त्यानंतर पुन्हा 1 वर्षाने त्याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडून त्यामध्ये अजित पवारांनी सत्तेमध्ये सहभागी होणं, या सर्व घटनांचा परिणाम आपल्याला जे ब्रॉड नरेटिव्ह लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात राहिलं त्यामध्ये नक्कीच बघायला मिळाला. अगदी. श्रीराम सर, पण मला तुम्हाला प्रश्न आहे की ज्या पद्धतीत आता लोकसभेला मतदान झालंय त्याच पद्धतीत आगामी विधानसभेला मतदान होईल असं म्हणता येणार नाही, कारण त्यावेळेला फॅक्टर चेंज होतात आणि तिकडे मोदींकडे बघून नाही होणार विधानसभेला, पण फडणवीसांकडे नक्कीच बघून मतदान केलं जाऊ शकतं. या सगळ्या लोकसभेचा विचार आपल्याला विधानसभेच्या दृष्टीनं करावा लागेल आत्तापासूनच. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर स्वाभाविकच विधानसभेची हालचाली सुरू होतील, किंवा आतापासूनच लोकांनी त्याची तयारी सुरू केली असेल. आणि कुठली निवडणूक मागच्या निवडणुकीसारखी जशीच्या तशी असत नाही. मागच्या लोकसभेसारखी लोकसभा नाही, मागच्या विधानसभेसारखी येणारी विधानसभा असणार नाही. आणि लोकसभेचा आणि विधानसभेचाही 100% एकमेकांशी संबंध असेल असं मानायचं काही कारण नाही. याचं एक मुख्य कारण असं आहे की आता पहिल्यांदाच आपल्याला कळेल की राज्यातले 6 जे पक्ष तयार झालेले आहेत, पहिल्यांदाच महाराष्ट्रात असं होतं की 6 बऱ्यापैकी ताकद असलेले पक्ष लढतायत एकाच वेळेला मॅन्डेटसाठी. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदाच असं कळेल की यातल्या कुणाच्या मागे किती लोक आहेत आणि ते लोक त्याच्या आधारावर विधानसभेची गणितं मांडली जातील. आणि या निवडणुकीमध्ये फूट पडलेल्या 2 पक्षाचे 4 पक्ष झाले, यातल्या 2 पक्षांची ताकद अत्यल्प असेल हे जवळपास सिद्ध होईल. म्हणजे त्याच्यामध्ये काही शंकेचं कारण नाही महाराष्ट्रातलं वातावरण बघता. आता हे घडल्यानंतर त्या 2 पक्षांचं भवितव्य काय आहे आणि मग पुन्हा हे अलाइनमेंट महाराष्ट्राच्या राजकारणात होईल का, असा मुद्दा असेल. यामध्ये मगापासून जी चर्चा करतो आपण त्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती, महाविकास आघाडीच्या बाजूनं काही प्रमाणात का असलं वातावरण, म्हणजे मागच्या निवडणुकीच्या तुलनेत तर ते नक्कीच आहे. मागच्या निवडणुकीत ज्या प्रकारे शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या बाजूनं वातावरण होतं किंवा भाजपच्या बाजूनं वातावरण होतं ते तितकं आता दिसत नाही. हे सगळं बघितलं तर विधानसभेची निवडणूक ही मागच्यापेक्षा निश्चितपणे वेगळी असेल आणि ती भाजपसाठी अधिक आव्हानात्मक असेल. ते अगदी लोकसभेच्या आत्ताच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा अधिक आव्हानात्मक.